राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झालं। या निधनानंतर अनेक घडामोडी आपल्याला राज्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घडताना पाहायला मिळतात। या सगळ्यामध्ये शरद पवार असतील, सुनेत्रा पवार असतील, पार्थ पवार असतील, यासोबतच जय पवार असतील, हे पवार कुटुंबीयही सुद्धा सध्या चर्चेत येताना पाहायला मिळत आहे। खरं तर अजित पवार यांचं निधन झालं आणि अजित पवार यांच्या या निधनानंतर थेट 3 दिवसांनंतरच सुनेत्रा पवार, ज्या अजित पवार यांच्या पत्नी, त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मुंबईतील लोकभवन येथे हा शपथविधी सोहळा पार पडला आणि या शपथविधी सोहळ्यानंतर नेमकं आता राष्ट्रवादीची भूमिका कशी असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। मात्र असं असताना ज्यावेळेला अजित पवार यांचं निधन झालं, ज्यावेळेला सगळे अंतिम संस्कार असतील, अंत्यविधी असतील, हे सर्व झाले, त्यावेळेला आपल्याला संपूर्ण पवार कुटुंब हे एका वेळी पाहायला मिळालं। त्यावेळेला शरद पवार सुद्धा आपला पुतण्या गेल्यामुळे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र आता सद्यस्थितीमध्ये ज्यावेळेला अस्थिकलश असेल किंवा संपूर्ण अंत्यविधी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला दोन्ही पवार कुटुंबातील दोन्ही पक्ष हे आपल्याला वेगवेगळे झाल्याचं पाहायला मिळतं। कारण उपमुख्यमंत्री पदाची शपथ ज्यावेळेला सुनेत्रा पवार यांनी मुंबईत येऊन घेतली, त्याच वेळेला ज्या विलिनीकरणाच्या चर्चा अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू झाल्या होत्या, त्या चर्चांना कुठेतरी पूर्णविराम मिळाल्याचं पाहायला मिळतं। मात्र असं असताना आज एक मोठी घडामोड बारामतीमध्ये घडताना पाहायला मिळत आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार या सहयोग येते म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानी येते त्यांना भेटण्यासाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। सुयोग या सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार असतील, रोहित पवार असतील, प्रतिभा पवार असतील, हे दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी दाखल होऊन त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार असेल किंवा पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। मात्र या सगळ्यामध्ये शरद पवार हे जे गेल्या काही दिवसांपासून पाहायला गेलं तर जी वक्तव्य विलिनीकरणाबाबत असेल किंवा एकंदरीत पवार कुटुंबियांबाबत असेल, जी वक्तव्य समोर येत आहेत, त्याच्यामध्ये आपण अनभिज्ञ असल्याचं त्यांनी म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मुळामध्ये ज्यावेळेला विलिनीकरणाची चर्चा सुरू होती, अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण दोन्ही गटाचे आमदार असतील, मंत्री असतील, यांनी मात्र सातत्याने पाहायला गेलं तर विलिनीकरण हे राष्ट्रवादीचं झालं पाहिजे अशा चर्चा आपल्याला पाहायला मिळाल्या। मात्र ज्यावेळेला सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्या शपथविधीनंतर या चर्चांना पूर्णविराम जो तो मिळाला। मात्र एकीकडे पूर्णविराम जरी मिळाला असला तरी आज शरद पवार असतील, प्रतिभा पवार असतील, यांनी ज्या प्रकारे आता सुनेत्रा पवार यांची भेट घेतली, सुनेत्रा पवार यांची भेट घेतली, त्यावेळेला त्यांचे दोन्ही पुत्र म्हणजे पार्थ पवार असतील, जय पवार असतील, हे सुद्धा सुयोग येते म्हणजे त्यांच्या निवासस्थानी दाखल आहेत। त्यांची भेट सध्या शरद पवार हे घेत आहेत। त्यामुळे या भेटीमध्ये नेमक्या कोणत्या चर्चा होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सद्यस्थितीत आपण पाहिलं गेलं तर जय पवार असतील, पार्थ पवार असतील, हे सातत्यानं आपल्याला शरद पवार यांची भेट घेताना पाहायला मिळतंय। उदाहरणार्थ जर पाहायला गेलं तर ज्यावेळेला मुंबईमध्ये लोकभवन येथे उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला, त्यावेळेला सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली। त्याच वेळेला पार्थ पवार जे अजित पवार यांचे मोठे पुत्र आहेत, ज्यांनी बारामतीतील शरद पवार यांच्या गोविंद बागेत या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती। साधारणतः जे शपथविधी सोहळा होता त्या संदर्भातली मनधरणी असेल किंवा एकंदरीत या सगळ्या चर्चा असतील, त्यावरती त्यांची चर्चा करण्यासाठीच पार्थ पवार हे गोविंद बागेत गेल्याची चर्चा त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळाली होती। मात्र जवळपास आपण पाहतोय की सुनेत्रा पवार यांचा शपथविधी मुंबईत सुरू होता, शपथविधी पार पडला, मात्र तरीही गोविंद बागेत पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यातील चर्चा ही सुरू होती, ती संपलेली नव्हती। मात्र या सगळ्या चर्चांनंतर आज सकाळी पुन्हा एकदा दोन्ही पुत्र म्हणजे पार्थ पवार आणि जय पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली। यानंतर आता संध्याकाळच्या सुमारास शरद पवार हे बारामतीतील सुयोग हे सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत, ज्यांनी आता त्यांची भेट घेताना पाहायला मिळतात। या भेटीमध्ये नेमका आता कोणत्या विषयांवरती चर्चा होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्या प्रकारे आपण पाहतो की सुनेत्रा पवार या सुयोग या निवासस्थानी आहेत, त्यामुळे या ठिकाणी आता विलिनीकरणासंदर्भातली चर्चा ही पुढे जाणार का? उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना शरद पवार शुभेच्छा देणार का? त्या संदर्भातली चर्चा होणार का? नेमकं कोणत्या विषयांवरती चर्चा होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र असं असलं तरी सांत्वनपर ही भेट असणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय की अजित पवार यांच्या निधनाची बातमी समोर आली, त्यावेळेला संपूर्ण पवार कुटुंब हे आपल्याला पाहायला मिळालं, एकत्र पाहायला मिळालं होतं। त्यापूर्वी बहरीनला जेव्हा लग्न सोहळा पार पडला, त्यावेळेला सुद्धा संपूर्ण पवार कुटुंब, ज्यावेळेला अजित पवार सुद्धा आपल्याला तिथे पाहायला मिळाले होते। मात्र पवार कुटुंब हे कौटुंबिक भेटीगाठी असेल, यावेळेला एकत्र पाहायला मिळाले, तरी राजकीय त्यांच्या दोन वाटा आता निर्माण झालेल्या आहेत। त्यामुळे आता विलिनीकरण असेल किंवा एकंदरीत संपूर्ण चर्चा असेल, कारण ज्या प्रकारे पाहतोय की एकीकडे विलिनीकरणाची चर्चा आहे, तर दुसरीकडे ज्या ठिकाणी अजित पवार यांच्यावरती अंत्यसंस्कार असतील, अंत्यविधी जे करण्यात आले, अशा विद्या प्रतिष्ठान येथे चौतारा बांधल्याचं आपण त्यावेळेला पाहिलं। त्या
चौथऱ्याच्या परिसरामध्ये आता अजित पवार यांच्या स्मारक सुद्धा तयार केलं जाणार आहे। मात्र त्या स्मारकाबाबत जर पाहायला गेलं तर विद्याप्रतिष्ठानच्या विश्वस्तांकडून माहिती दिली जाते, मात्र अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांना मात्र त्या संदर्भातली कोणतीही कल्पना नाही असं शरद पवार यांनी म्हटलं। त्यामुळे आता निश्चित नेमकं कशा संदर्भातल्या चर्चा असतील, विद्यात प्रतिष्ठानातील स्मारक असेल किंवा विलिनीकरण असेल किंवा उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी सुनेत्रा पवार यांनी घेतली आहे, या अशा अनेक विषयांवरती चर्चा आता होणार आहे आणि या चर्चानंतर नेमकं काय समोर येतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई।